मोठ्याने खूप हर्षाने इथे आपण साजरी करतोय। परंतु ही जयंती प्रत्येक वर्षी आजपर्यंत आम्ही करत आलोय, असं वाटते का की पुढल्याही वर्षी खूप चांगले आवाज नाही। प्रत्येक वर्षी आपण 14 एप्रिल ही खूप मोठ्या जोराशोरामध्ये साजरी करतोय, परंतु या जयंतीला कुणाची तरी नजर लागावी नाही म्हणून आज मी इथे तुम्हाला काही महत्वाची सूचना देत आहे। कारण की आमचे सगळे बौद्ध उपासक, पूर्ण भारतातले आपले बौद्ध उपासक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यामध्ये आम्ही मग्न आहोत आणि मग्न राहणारच आहोत। कारण बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं ते कोणीच करू शकलेलं नाही, परंतु या जयंतीचा आड घेऊन आम्हाला कोणीतरी मिसगाईड करत आहे। तुम्ही बिझी राहा आणि आम्ही काय करतोय, आम्ही आमचं काम करतोय। सांगण्याचं तात्पर्य एक छोटासा मेसेज, छोटासा नाही म्हणणार कारण की हा पूर्ण 59 जातीचा विषय आहे, 59 जातीचा। आज आम्ही फक्त इथे 14 एप्रिल प्रत्येक विहारामध्ये, पूर्ण भारतातल्या विहारांमध्ये आम्ही साजरी करतोय। ही जयंती साजरी प्रत्येक वर्षी व्हावी यासाठी शिल्पताई तुम्हाला एक छोटीशी विनंती करते। उद्याची 15 तारीख आहे आणि आमच्या फडणवीस सरांनी 1 एप्रिलला एक GR काढला आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे। थोडं शांत बसा प्लीज, रंजनाताई 2 मिनिट। आम्हाला काय सांगितलं, GR कधी काढला उपवर्गीकरणाचा? 2024 मध्ये 8व्या महिन्यामध्ये। बघा 2024 8व्या महिन्यामध्ये GR काढतात, 2025 जाऊ देतात, 2026 आलंय, जानेवारी गेली, फेब्रुवारी गेली, मार्चही गेला आणि एप्रिलच्या 1 तारखेपासून ते आपल्या तयारीला लागतात की काय आम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे। 10 तारखेच्या रात्री GR देतात की कोणाला मान्य आहे आणि कोणाला नाही आहे ते आम्हाला तुम्ही ईमेल द्वारे कळवा। कोणत्या तारखेला? 10 तारखेच्या रात्री। मग 10 तारखेच्या रात्री कळल्यानंतर आमच्याकडे वेळ होता का? नाही, आमच्याकडे वेळ नाहीये। आम्ही सगळे बहीण भाऊ लागले बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी, उत्साह करण्यासाठी, आणि इकडे यांनी आम्हाला काय म्हटलं, आम्हाला ईमेल द्वारे कळवा की तुम्हा लोकांना हे मान्य आहे किंवा नाही, मेल द्वारे। आता इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांना माझा हा प्रश्न आहे की उपवर्गीकरण हे कोणाकोणाला पाहिजे आहे? कुणाला पाहिजे? उपवर्गीकरण कुणालाच पाहिजे नाही। आम्हाला आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलं आणि हे आरक्षण खतम करणारे होतात कोण? आज बाबासाहेबांनी अतोनात कष्ट केले, एका पावाच्या तुकड्यावरती आपले दिवस काढले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जीव तोड मेहनत करून आपल्या लोकांना, भारताला संविधान दिलं, त्या संविधानामध्ये आरक्षण दिलं, 59 जातींना दिलं आणि आज ही गव्हर्नमेंट आपल्याला म्हणते आहे की आम्हाला उपवर्गीकरण करायचं आहे। कशासाठी उपवर्गीकरण करायचं आहे हा जनतेचा त्यांना प्रश्न आहे। तुम्ही तुमचा अहवाल अजूनपर्यंत ओपन केलेला नाही, आम्हाला आमचं उत्तर मागताय। मला नाही वाटत की ते उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या बौद्ध उपासक उपासिकांना हे मान्य असेल। उपवर्गीकरण तुम्हा लोकांना मान्य आहे का? उपवर्गीकरण तुम्हा लोकांना मान्य आहे का? जर हा आवाज गव्हर्नमेंट पर्यंत
पोहोचत आहे, तर त्यांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे की उपवर्गीकरण आम्हा लोकांना आम्हाला मान्य नाही, आम्हा लोकांना मान्य नाही, आम्हा लोकांना मान्य नाही. उपवर्गीकरण आमच्या लोकांना मान्य अजिबात नाही आहे. तर याची दक्षता आपल्या गव्हर्नमेंटने घ्यावी. आज जरी तुम्ही सत्तेत बसले असाल साहेब, परंतु तेही बसले आहात तर आमच्या संविधानामुळे, आमच्या बाबासाहेबांचा जिथे तुम्ही अपमान करण्याचा प्रयत्न, त्यांना समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ह्या त्यांच्या मुली असं होऊ देणार नाही. आज उपवर्गीकरण करता, उद्याला म्हणाल आम्ही संविधान, तुमची भाषा आहे की आम्ही संविधान बदलणार, आम्ही संविधान बदलतोय, आम्हाला बदलायचं आहे, तुम्ही एक एक कलम बदलताय. हे चुकीचं जे आज महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये चाललेलं आहे, याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. याची दक्षता गव्हर्नमेंटने खूप चांगल्याने घ्यायला पाहिजे. इथे उपस्थित असलेले बरेचसे लोक आज 14 एप्रिलसाठी आम्ही इथे जमलो आणि सगळ्यांचा विचार झाला की आम्हाला उपवर्गीकरण नकोय, आम्हाला उपवर्गीकरण हीच सांगण्यासाठी आम्हाला इथे आपल्या प्रीती नारेताई, चोखंडेताई, रंजनाताई आणि आमची दीक्षाभूमीची खूप स्ट्रॉंग टीम आहे. आम्ही नेहमी कार्य करत राहतो आणि असेच कार्य करत राहणार. जिथे जिथे आम्हाला वाटलं आम्ही तिथे बोलणार. आता नवीन फॅशन निघली आहे, कोणी जर बोललं त्यातून एखादा शब्द काढला लावा त्याच्यावर कलम, म्हणजे त्याचं तो बंद. एक काम करा, आमच्या सगळ्या भारतातल्या लोकांना नाही का गाईचे मुस्त लावून देतो, म्हणजे आम्ही बोलणारच नाही. समजतेस बरोबर की नाही? एखादा विषय कोणता घेतला, जास्त बोलतात का लावा कलम, बरोबर ना? असं यायला लागलंय. म्हणून उपवर्गीकरण आम्हाला नकोय. आम्ही हे वारंवार सरकारला सांगतोय. नमो बुद्धाय, जय भीम. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. जय जय जय